तर मित्रांनो, तुम्ही जर अकोला जिल्ह्यातील असाल आणि तुम्हाला तुमच्या घराचे बांधकाम करायचे आहे, आपल्याकडे बांधकाम परवानगीसुद्धा आलेली आहे आणि आता आपल्याला बांधकाम सुरू करायचं आहे, तर त्या केसमध्ये काय असतं की आपल्याला कन्स्ट्रक्शन सुरू होत असताना इंजिनियर हे फार गरजेचे असतात सुपरविजनसाठी. सुपरविजन म्हणजे काय की नकाशाप्रमाणे किंवा तुम्हाला ज्याप्रमाणे अपेक्षित आहे त्याप्रमाणे तुमचे ठेकेदार बांधकाम करत आहेत किंवा नाही करत आहेत हे समजून घेणे आणि ते करून घेणे ही जबाबदारी असते संबंधित इंजिनियर किंवा आर्किटेक्टची. मग या कामासाठी किंवा या बांधकाम सुपरविजनसाठी अकोला जिल्ह्यामध्ये तुम्हाला किती रुपये खर्च करावे लागतील हे आपण समजून घेऊ. तर बघा मित्रांनो, मी स्वतः अकोला जिल्ह्यामध्ये राहतो, त्यामुळे संबंधित जी फीज आहे ही मी तुम्हाला माझी किती फीज आहे यावरून तुम्ही अकोला जिल्ह्यातील इंजिनियर्सचे अंदाज घेऊ शकता. बघा, सुपरविजनमध्ये दोन प्रकारे मी सर्व्हिस देत आहो. त्यामध्ये सर्वात पहिली सर्व्हिस म्हणजे काय तर बेसिक सर्व्हिस. आता बेसिक सर्व्हिसमध्ये तुम्हाला काय मिळणार तर साईट व्हिजिट केल्या जाणार की आपली साईट नेमकं कुठे आहे आणि तिथं कशा प्रकारे बांधकाम होऊ शकते यासाठी एक साईट व्हिजिट केल्या जाणार. त्यानंतर घराचा नकाशा तयार केला जाणार. बरं, घराचा नकाशा तयार केला जाणार, मग किती नकाशा एकच नकाशा मिळणार का तर नाही, तुमचं मन समाधान होईपर्यंत आपण नकाशा तयार करणार. ठीक आहे, की नेमकं प्रत्यक्षात कोणती रूम कुठे राहणार, वास्तुशास्त्रप्रमाणे करायचं किंवा जागेचा जास्तीत जास्त वापर करायचा. बेसिकली असं नाही राहणार की एक नकाशा, दोन नकाशा, तीन नकाशा, नाही. माझ्याकडे जर तुम्ही बांधकाम परवानगीनंतर किंवा डायरेक्ट समजा आपल्याला बांधकामही करायचं आहे आणि फक्त सुपरविजनचं काम तुम्ही माझ्याकडे देतात तर कितीही नकाशे तुमचं सॅटिस्फॅक्शन होईपर्यंत मी तयार करणार. हा झाला माझ्या सर्व्हिसचा भाग. पण जरुरी नाही आहे की प्रत्येक इंजिनियर असं करणार किंवा आर्किटेक्ट होऊ शकते. काही आर्किटेक्ट इंजिनियर अशा प्रकारे काम करत असतील, पण ही माझी पद्धत आहे. ठीक आहे, पुढील मुद्दा असा की जर बेसिक प्लॅन जो आहे 10,000चा त्यामध्ये मग तुम्हाला कॉलम, बीम आणि स्लॅब यांची RCC मिळणार नाही. RCC म्हणजे काय की कॉलम, बीम आणि स्लॅब यांचं डिझाईन, नेमकं यामध्ये लोखंड कसं राहणार आणि ते कसं बांधल्या गेलं पाहिजे हे ठेकेदाराला समजून सांगणे. तर ही जी गोष्ट आहे ही या 10,000मध्ये राहणार नाही. ठीक आहे, घराची जी 3D असते एलिव्हेशन, घर कसे दिसणार ते सुद्धा यामध्ये राहणार नाही. पण हो, जे तुम्हाला होम लोनसाठी एस्टिमेट लागत असते किंवा जे सर्टिफिकेट लागतील, प्लेन सर्टिफिकेट झालं, त्यानंतर लेंटेल लेवल सर्टिफिकेट, स्लॅब लेवल सर्टिफिकेट, तर हे सर्टिफिकेट माझ्याकडून तुम्हाला दिले जातील जेणेकरून तुमचं होम लोनचं काम जे आहे ते थांबणार नाही. पुढील मुद्दा म्हणजे घराचे लेआउट. लेआउट म्हणजे काय की जो आपण नकाशा तयार केलेला आहे तर प्रत्यक्षपणे जमिनीवर आपल्या प्लॉटवर त्याची आखणी करून देणे हे सुद्धा यामध्ये माझ्याकडे जबाबदारी राहणार. आणि शेवटचा मुद्दा म्हणजे की मोफत साईट व्हिजिट यामध्ये राहणार नाही. म्हणजेच काय, तुम्हाला जर आता साईट व्हिजिट अपेक्षित असतील, तुम्हाला वाटत असेल की हे कॉलम बरोबर आहेत की नाही हे आम्हाला चेक करून हवे आहेत, स्लॅब आम्हाला व्यवस्थित झालेला आहे की, तर त्या केसमध्ये माझ्या केसमध्ये ही जी फीज आहे ही मी म्हणू शकतो की पर साईट व्हिजिट 1,000 रुपये राहणार. ठीक आहे, म्हणजे एक जर विषय बघितला तर 10,000मध्ये जो बेसिक प्लॅन आहे आपल्याकडे फक्त कोणकोणत्या गोष्टी होत आहेत तर एक घराचा नकाशा, होम एस्टिमेट आणि तुमचं लेआउट टाकेपर्यंतचं काम. त्यानंतर तुम्हाला अपेक्षित जेवढ्याही साईट व्हिजिट आहेत त्या केल्या जातील, पण त्याचे वेगळे चार्जेस लागतील. आता अशा प्रकारे जर तुम्हाला यामध्ये तोटा काय आहे तो सांगतो. यामध्ये बेसिक प्लॅनमध्ये तुमचा तोटा हा राहणार की यामध्ये ॲक्च्युअलमध्ये जे वर्क आहे याची जबाबदारी जर एका प्रकारे जर बघितलं तर इंजिनियरकडे हे फक्त 50% आली. ठीक आहे, मग किंवा माझ्याकडे मोस्ट ऑफ द काम हे काय झालं, ठेकेदार आणि तुमच्यावर जबाबदारी आली की खरोखर कॉलम आणि बीमचे आता तुम्हाला साईज किंवा डिझाईन माहीत नसल्यामुळे ते तुम्हालाच ठरवावे लागेल. घराची 3Dसुद्धा तुम्हालाच ठरवावं लागेल. आणि साईट व्हिजिटसाठी आता तुम्ही कन्फ्यूज व्हाल की नेमकं यांना कोणकोणत्या साईट व्हिजिटवर बोलावं. मान्य की इथं आपला खर्च कमी होत आहे, तुमचे पैसे वाचत आहेत, पण डोक्याला तापसुद्धा वाढत आहे. तर हे एक ओनर म्हणून तुम्हाला समजून घेणे आहे. कारण की आपण घर जेव्हा बांधत आहोत तर आजच्या तारखेमध्ये कमीत कमी 20 ते 30 लाखाचा जर आपला खर्च होत आहे तर त्या केसमध्ये 10,000 रुपये आणि प्रीमियममध्ये 30,000 म्हणजे आपण 20,000साठी किती तडजोड करत आहोत हे तुम्हाला समजणे गरजेचं आहे. आणि मी असं म्हणत नाही की तुम्ही प्रीमियमच प्लॅन घ्या किंवा बेसिकच प्लॅन घ्या किंवा तुमचे जर इंजिनियर किंवा आर्किटेक्ट असतील त्यांच्याकडून त्यांचा जो सुपेरियर प्लॅन असेल तोच घ्या. मी समजू शकतो घर बांधकाम करताना खूप जास्त खर्च होत आहे. मुद्दा हा आहे की हे गोष्ट तुम्हाला समजणे अपेक्षित आहे. नाहीतर काय होतं काही केसेसमध्ये की काही व्यक्ती आम्हाला 10 ते 15,000 देतात आणि म्हणतात की सर सर्व कामं तुम्हीच करा. बघा, अशा प्रकारे काम केले जात नाही किंवा आम्ही काम करू शकत नाही. ठीक आहे, तर आपण पुढे वळू. आता हे बघा, जो मी बेसिक प्लॅन सांगितला अकोला जिल्ह्यामध्ये मोस्ट ऑफ द केसेसमध्ये ह्या सर्व्हिसेस जर तुम्ही घ्याल तर हाच फी स्ट्रक्चर राहणार. या फी स्ट्रक्चरमध्ये हार्डली 2 ते 3,000 कमी जास्त होतील. हे तुम्ही समजण्यापेक्षा कमी तर मी बिलकुल म्हणणार नाही, कारण की यामध्ये लेआउटसुद्धा घराचे लेआउट टाकून देतो. म्हणजे ही गोष्ट एक कमीत कमी 8,000ची अदर इंजिनियर सांगतील किंवा जास्तीत जास्त जर द्यायचे तर या केसमध्ये हार्डली तुम्हाला
फक्त 12,000पर्यंतच खर्च करणे अपेक्षित आहे। त्यावर जर तुम्ही कोणाला पैसे देत असाल तर सरळ तुमची फसवणूक होत आहे बेसिक प्लॅनमध्ये, ठीक आहे। आता प्रीमियम प्लॅन म्हणजे काय, साईट व्हिजिटसुद्धा होणार, घराचा नकाशासुद्धा तयार करा, हे पण नकाशा अनलिमिटेड राहतील तुमचं सॅटिस्फॅक्शन होईपर्यंत। कॉलम बीम स्लॅब यांची डिझाईन राहणार, सर्व RCs तुम्हाला दिली जाईल, घराचे 3Dसुद्धा राहणार। बरं, घराचे 3D म्हणजे नेमकं काय की फक्त तुम्हाला एक प्रिंट काढून फोटो जो माझ्या स्क्रीनच्या मागे तुम्हाला दिसत असेल एवढं दाखवणं आहे का, नाही। तर ही डिझाईन ज्याप्रमाणे दिसत आहे यामधील एकूण एक ब्लॉकचे मेजरमेंट, म्हणजे जर एखादा बीम असेल, कॉलम असेल तर तो किती फुटाचा आहे, किती इंचाचा आहे, या संबंधित सर्व डिटेल्स तुम्हाला देणे आणि त्याप्रमाणे ते करून घेणे। सुपरविजन म्हणजे काय, ते बांधकाम करून घेणे म्हणजे 3D करून घेणे, हे सुद्धा यामध्ये येणार। होम लोनचे एस्टिमेट आधीप्रमाणे, घराचे लेआउटसुद्धा टाकले जाणार आणि मोफत साईट व्हिजिट। आता हा महत्त्वाचा भाग आहे, मोफत साईट व्हिजिट म्हणजे काय, आपण 30,000 देत आहोत, एक मोठी अमाऊंट एखाद्या इंजिनियर किंवा आर्किटेक्टला देत आहोत, तर काय अपेक्षित आहे या केसमध्ये न सांगता, मग मी माझ्या केसमध्ये सांगतो, न सांगता तुमच्या लेआउटमध्ये जे गड्डे होतील, ज्याला आपण एक्सकेवेशन म्हणतो, गड्डे होतील किंवा त्याला आपण पाईल फाउंडेशन म्हणू, व्हॉटएव्हर जे काही होईल त्या केसनंतर तिथं किती म्हणजे जे कॉलम आहेत त्यांची पोझिशनिंग करून देणे, म्हणजे कॉलम बसवून देणे, त्यानंतर कॉन्क्रिटिंग होत असताना किंवा व्हॉटएव्हर काम होत असताना ते कामावर लक्ष देणे, म्हणजे तिथे थांबणे, त्यानंतर प्रत्येक स्टेपवर, मग ते प्लिंथ असो, स्लॅब असो, लिंटेल असो, फिनिशिंग असो, 3D वर्क असो, प्रत्येक गोष्टीच्या वेळी हजर राहणे आणि ते काम नकाशाप्रमाणे किंवा मालकांच्या अपेक्षेप्रमाणे करून घेणे, हे इथे मोफत साईट व्हिजिट। यामध्ये साईट व्हिजिटची लिमिट नसते, म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही जर माझ्याकडे काम दिलेलं आहे आणि तुम्ही जर मला एक दिवस आधी सांगितलं की सर मला आज तुमची साईट व्हिजिट हवी आहे, तर मी तुम्हाला नाही म्हणू शकत नाही, कारण की मी तुमच्याकडून 30,000 अमाऊंट घेतलेली आहे। तर तुम्ही माझ्याकडून घर बांधकाम होईपर्यंत हव्या तेवढ्या साईट व्हिजिट करून घेऊ शकता। हा फायदा आहे प्रीमियममध्ये। हे झालं माझ्या बाबतीत, इतर इंजिनिअरच्या बाबतीतसुद्धा हाच नियम लागू आहे की जर तुम्ही प्रीमियम व्हॉटएव्हर, तो त्यांचा प्रीमियम प्लॅन काही असू शकतो। मी परत सांगतो की प्रीमियम प्लॅन हा इंजिनिअरचा 30,000च्या खाली असणे हा मोस्ट ऑफ द केसेसमध्ये कठीण आहे, कारण की एवढ्या सर्व सर्व्हिसेस देणे हे जास्तीत जास्त मी सांगतो की तो व्यक्ती तुम्हाला एक मी म्हणू शकतो की 2,000मध्ये माफ करू शकतो, पण मोस्ट ऑफ द केसेसमध्ये हे 28 ते जास्तीत जास्त किती द्यावे हे मी तुम्हाला सांगतो की अशा केसमध्ये जर तुमचं एक G+1 असेल तर त्या केसमध्ये जास्तीत जास्त 40,000 ते 50,000 खर्च करण्याच अपेक्षित आहे। बघा, मोठं जर कन्स्ट्रक्शन असेल तर हे फी 1 लाखापर्यंत सुद्धा जाऊ शकते, पण डिपेंड करते। मोस्ट ऑफ द केसेसमध्ये आपल्या अकोला जिल्ह्यामध्ये जी बांधकाम होत आहेत हे मी एक सांगू शकतो की 1200-1300 किंवा हार्डली 1500 स्क्वेअर फूटमध्येच होत आहेत, तर त्या केसमध्ये तुम्हाला ही फी जी आहे इंजिनियरप्रमाणे, आर्किटेक्टप्रमाणे बदलू शकते, पण जास्तीत जास्त एक 40-50,000 आणि कमीत कमी 28,000 ते 30,000 जे की तुम्हाला माझ्या स्क्रीनवर पण दिसत आहे। बघा, जर जी मी माहिती सांगितली हे एक रेफरन्स म्हणून आहे, वेळेप्रमाणे या फीजमध्ये बदलसुद्धा होऊ शकतो, पण अकोला जिल्ह्यामध्ये एवढी फीज आहे। आणि जर तुम्हाला माझ्याकडून काम करून घ्यायचं असेल तर स्क्रीनवर तुम्हाला माझा नंबर दिसतच आहे, त्यावर तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता। धन्यवाद।